आमचे बांधवाक आज ही फेब्रुवारी 4 वर्ल्ड कॅन्सर डे युक्त आम्ही एक स्मॉल कॅन्सर बद्दल इन्फॉर्मेशन घेऊन आया. आता तुम्ही लेखतली कसला आमचे गेले राहिला मग आम्ही बोथ बीइंग जीएसबी अँड वी आर व्हेरी प्राऊड बीइंग जीएसबीज. कसं म्हणा दो बीइंग मायनॉरिटी इन द इंडिया आम्ही कसले अचीव केलं ॲट आवर ओन एबिलिटीज आणि सोसायटी इम्प्रूव्हमेंट तू आमगे हँड केले वैर सर. सो आम्ही लेखले हे इन्फॉर्मेशन आमगेले जना फर्स्ट दिलारी आम्ही हे सोसायटी केलो कॅन्सर विषयी चेंजेस हाडे करून. सो आज हम डॉक्टर विश्वास पै हु इज वन ऑफ द नोन ऑन्कोसर्जन ऑफ हुबली हागेला हे केलो जनरलाइज क्वेश्चन कॅन्सर म्हणा कसं नाही कॅन्सर आम्ही कसं सजाव पुरो कंची कॅन्सर ब्यूच अगत ना तसं पुरा इन्फॉर्मेशन आम्ही डॉक्टर विश्वास पै दिला ना ये भी आम्हाला नो हांगा. नमस्ते. आता अचानक सांगितल्याप्रमाणे आम्ही हे व्हिडिओ रेकॉर्ड करतो जे मेन उद्देश की म्हणाली रिसेंटली हांव एक आता पेशंट पळयले 60+ इयर एज आशिल्ली आयली तेन्ना ब्रेस्ट कॅन्सर जावन आयली ती म्हजे कडेन. जाल्यार ती खंयचे परिस्थितींत आशिल्ली ती म्हणाली ते पळोवंक गेल्यार इन स्पायट ऑफ ऑल द एक्सपिरियन्स म्हाका अशी एक फावटी दिसली की म्हळ्यार what is going on. This is 2021. We don't want to see a patient in this situation. तिगेले ते ट्यूमर वाढणं, पोट जावणं, अल्सर जावणं आणि कसं ऑलमोस्ट आता कीड जेवची सिच्युएशन ते पॉइंटार आयिल्ली. हांव विचारले तू जीएसबी जावंक गेला आणि आता 2021 इतली इन्फॉर्मेशन आसा इंटरनेटाचेर नाजाल्यार टीव्हीचेर इतलो दाखयता जाल्यार तू कशी कळना म्हणून सांगलें. ती म्हणचे लागली केन्ना असर एक व्हिडिओ आयल्यार ते मेडिकल व्हिडिओ म्हणून सांगूंक हांव पळयले ना ते. आनी दुसरेच ते म्हळ्यार लँग्वेज. आता तांणी मस्तपटी व्हिडिओ रेकॉर्ड करचे इंग्लिशान करता नाजाल्यार हिंदीन करता ते अर्थ जायना तशें म्हणचे लागले. सो आय रियली फेल्ट की आमगे म्हळ्यार 2021 नंतर असल सिच्युएशनान पेशंट्स हँडल करता ताचे म्हणून सांगलें. ताजे खातीर आमी विचार केलो की म्हळ्यार हे फावटी वर्ल्ड कॅन्सर डे आम्ही एक व्हिडिओ रेकॉर्ड करूया कोंकणी सो दॅट वन आमगे कम्युनिटीचे इवन मोस्ट अनएज्युकेटेड पर्सन बी पळोव येतात आणि तांकां बेगीन अर्थ जातले म्हणून सांगलें कसं जाता आसा. सेकंड कोण एज्युकेटेड आसा जी तांणी हे व्हिडिओ पळोवंक घेना ते इन्फॉर्मेशनान बाकी ओट्टू लोकांक म्हळ्यार तांगेर आतां घरांत काम करतले उरतले ड्रायव्हर्स उरतले हांव कोट्टू सांगल्यार द होल पर्पज ऑफ दिस व्हिडिओ विल गेट सर्व. आता तुम्ही लेखतली कसला कॅन्सर विषयानं एक व्हिडिओ काढत असता तिने. हांव एक वर्किंग ड्युटी डॉक्टर असं एक मल्टी स्पेशल हॉस्पिटलातून आम्ही मस्त पेशंट पळयताली. ॲज सून ॲज आम्ही त्या पेशंटाक एक पेशंट अटेंड कॅन्सर म्हणले फुडें तांणी लेखता ती आयो आतां आमगे पेशंट मोर्चाक आयले आनी तागे जिवन कसं मुखार ना म्हणले मस्त डिप्रेशन वताली. इवन दो द कॅन्सर फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज असो तांणी कसं लेखता ती जाल्ले आनी कसं नाही ना म्हणून डिप्रेशन कॅन्सर ट्रीटमेंट दो इजी असते तांकां सायकोलॉजिकली आमकां वयर काडूंक मस्त कश्ट जाता. मस्त जनाक हे रॉंग इन्फॉर्मेशन कॅन्सर म्हण फुडें आमगे फॅमिली सगळ्यांक येवचें आसता लायक तांय नांव काडचें भिता ती एक ते ट्रीटमेंट घेता आसा म्हणून तांगे फ्रेंड्सां सांगच्याकूय भिता ती कितलें म्हणटा कॅन्सर म्हणून तोंडार सांगला ती वाळतेल रोग अशें कसं कसं की इनडायरेक्ट वे सांगता ती. तसं भंय आसना सकड एक शुगर बीपी हार्टाच कशी असता तशी एक कॅन्सर वे रोग म्हणजे न्हू लेकून जनांना तांगे नॉलेज इम्प्रूव करूंक म्हणजे विशय आम्ही हे कॅन्सर व्हिडिओ करता आसा. डॉक्टर व्हॉट इज कॅन्सर तुमगे प्रकार कॅन्सर म्हणा कसं. ओके आता कशें आसा आमगे होल ह्युमन बॉडी मल्टिपल ऑर्गन्साचे जाले फॉर एक्झाम्पल लिव्हर उरतले ब्रेन उरतले हार्ट उरतले. आता एव्हरी ऑर्गन तातूंत भितर इट इज मेड अप ऑफ मल्टिपल सेल्स. म्हळ्यार सेल इज द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ ऑर्गन राईट. आता कशें उरता एक सेल मनशा मनकेची जिवंत जाता म्हळ्यार जिवाक येता ताजे नंतर मल्टिप्लाय जाता आणि ताजे नंतर एक पॉइंटार सेल डेथ जाता. दिस इज द नॉर्मल सेल सायकल म्हळ्यार जन्म आणि मृत्यू जावपाक प्रतिसेल. आता कॅन्सरान कसं जाता हे कसं बर्थ अँड डेथ ऑफ द सेल्स असणे हे इट इज अ वेल कंट्रोल्ड मेकॅनिझम म्हणून सांगता. जाल्यार सपोज देर इज अ शॉर्ट सर्किट सिंपल वर्ड्सान सांगलें जाल्यार देर इज अ शॉर्ट सर्किट विथ इन अ सेल.
सो कसं जाता शॉर्ट सर्किट जाल्ल्या दिना ते कंट्रोल चुकून होता सेल कडेन. सो एक सेल आशिल्ले होड जाता होता मल्टिप्लाय जाता आसले. एक असेल 2 जाता, 2 असेल 4 जाता. जाल्यार ही खंयची सेल्स मरनाची म्हळ्यार डेथ जायना ताची. सो आता मस्त सेल्स एक कण जमा जाले तेन्ना वी कॉल इट एज ट्यूमर. राइट. आता ग्रॅज्युअली कसं जाता हे सेल्स सर्वाइव जावंक शकता. ते तांगेले मेकॅनिझमाच्यान ब्लड सप्लाय प्रोड्यूस करून घेता, ऑक्सिजन प्रोड्यूस करून घेता. एक पॉइंटा नंतर केन्ना ताका सप्लाय फुडूच येतना तेन्ना ते एक पार्टाच्यान दुसऱ्या पार्टाक स्प्रेड जावचे सुरू जाता. सो हे आमगे नॅचरल हिस्ट्री ऑफ कॅन्सर म्हळ्यार कशें कॅन्सर सेल सुरू जाले आनी कशें ते दुसऱ्या भागांत स्प्रेड. आम्ही आता हांव एक 8-10 वर्सां एक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलात काम करता सर. फूड कंपेर केल्या भशेन आतां आमकां एवरी थर्ड फोर्थ पेशंट कॅन्सरच मेळटा. इज इट रियली ते आतां कॅन्सर चड वाडटा सर फुडले भशेन? आता हे म्हाका ऑलमोस्ट भोट्टू लोक बी हे क्वेश्चन विचारतात की म्हळ्यार आता अशी कशी सिच्युएशन जावंक गेली म्हणून सांगले. खंय पळय ते कॅन्सर भोट्टू लोकांक कॅन्सर कसो जाता सांगून सांगले. हाका एक सिंपल आन्सर. एक इंडियाचे पॉप्युलेशन वाडत आसा. दिस इज वन एस्पेक्ट. फॉर एक्झाम्पल आता पहिले एक सान विलेज जाता 1000 लोक असले तातूंत भितर एक 10 लोकांक कॅन्सर जावंक गेलेली. तेची विलेज पॉप्युलेशन 10,000 जालें. सो इक्वली आता तितले लेवलाक कॅन्सर केसेस चड जाल्यार बी आमकां अशें दिसता की म्हळ्यार वी आर सीइंग मोर नंबर ऑफ पेशंट्स म्हणून सांगले. येस म्हळ्यार पॉप्युलेशन चड आसा सो अकॉर्डिंगली कॅन्सराचे इन्सिडेंस बी चड आसा. वन सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट कसं की म्हणली आता आमी डायग्नोज करच्याक इजी जाता आसा म्हणून सांगले. सपोज 20 years बॅक इन द 1990s आमगे कडेन तितले डायग्नोस्टीक मॉडॅलिटीज नाशिल्ले. डायग्नोस्टीक मॉडॅलिटीज म्हळ्यार फॉर एक्झाम्पल एंडोस्कोपी उरतले, सीटी स्कॅन उरतले, MRI उरतले. हे एक गांवांत एक और 2-3 गांवांत मेळ्ळे एक अशें आशिल्ले. सो कसं जाता आशिल्लें पेशंट मस्त टायम वरची रुटीन ट्रीटमेंट घेवन फायनली टर्मिनली इल जालें तेन्ना कळत अशें की म्हळ्यार ओके हे कॅन्सर उरतले म्हणून सांगले. सो कन्फर्म जावन सांगचें कोणाक जाल्यार डिफिकल्ट आशिल्लें. जाल्यार आज बिकॉज ऑफ इम्प्रूवमेंट इन हेल्थ केअर फॅसिलिटीज इन इंडिया कॅन्सर्स आर गेटिंग डायग्नोज्ड आणि लोक सिम्पटम्स आयिल्ले डॉक्टर्स आर गेटिंग द इन्व्हेस्टिगेशन्स डन. सो वी आर पिकिंग अप मोर नंबर ऑफ कॅन्सर्स विच आर क्युरेबल. आता मी एक विषय याद आमका की म्हळ्यार पहिले कितले कॅन्सर डायग्नोज जाता आशिल्ले तातूंत भितर पॉसिबली 75 to 80% लोक दे यूज टू डाय बिकॉज ऑफ कॅन्सर. बट टुडे because of improvement in healthcare facilities, the predominant number of patients are surviving because of the cancer, right? आणि कसं त्याच्याले पहिले काळात the amount of stigma that is associated with cancer is so huge की एक तांगे रिलेटिव कॅन्सराच्या डेथ जाल्यार it was considered as something very abnormal. सो तांणी सांगनाशिल्लें सपोज की कॅन्सरा खातीर सर्जरी बी करेली हर्निया सर्जरी करेली ना जाल्यार पायल्सा सर्जरी करेली म्हणून फार सांगता शिवाय आमगे पेशंटाक कॅन्सर जाल्ले म्हणून सगळे मस्तीत लोक सांगनाशिल्ले. जाल्यार आज बी बिकॉज ऑफ द बेटर अवेअरनेस मेनी पीपल कम फॉरवर्ड की ओके आमी कॅन्सर जाल्ले आमी क्युअर जाल्याचे एंड वी आर सर्वायवर्स. सो ताचे खातीर म्हळ्यार नंबर ऑफ कॅन्सर पेशंट्स दॅट वी सी आर इन्क्रीजिंग. दॅट इज सेकंड पॉइंट. थर्ड अँड व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेटली म्हळ्यार हे दोन फॅक्टर्स आमी काडल्यार बेची number of cancer patients are increasing. Why? Because one important risk factor for a cancer is the age. आता हांव तुमकां सांगले की कॅन्सर कशें जाता म्हणून सांगले. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट सिंपल टर्म्स. कशें जाता when an individual is young म्हळ्यार 30 सांत 40 सांत सेल्सांत रिपेअर मेकॅनिझम इज बेटर. म्हळ्यार इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट जाल्यार बीची इट कॅन बी रिपेअर्ड. ताजे खातीर ते कॅन्सर जावन कन्वर्ट जायना. जाल्यार एज जर तशीची म्हळ्यार आता 70 जाले 80 जाले तर कसं जाता हे कसं शॉर्ट सर्किट जाता हे करेक्शन करच्याक सेल्सांत एबिलिटी उरना. सिंपल एनर्जी उरना तातूंत भितर. सो कॅन्सर जावचे एज जर तशीची इट्स इजियर. आता कसं एज जाता आसा बिकॉज वन्स अगेन गुड हेल्थ केअर फॅसिलिटीज. सो टुडे इन्फेक्शन्साच्यान मस्ट लोक डेथ जायनाच बिकॉज वी हॅव high-end antibiotics. With that we are able to save a lot of people. Once upon a time people
tuberculosis जाल्यार सर्वायवल जायनाशिल्लें, but today TB is very much a curable disease. तशें similarly cardiac आज कल मेट्रोसान पूर्ण हार्ट अटॅक जावन आनी डेथ जावचे मस्त कमी जावंक गेले. कसले म्हणल्यार we have well equipped cath labs, we have well trained cardiologists who can manage all this. So आज का म्हणल्यार in 2021 कार्डियक कॉज होतले, इन्फेक्शन्स होतले, हाजेच्यान डेथ्स जायनाचे. So even आमी सेन्सस पळयले इंडियाच लाइफ एक्सपेक्टन्सी चडटा आसा. So we have more number of people surviving beyond 70 years of age, and all these people are prone for developing cancer. This is part and parcel of old age. You can't prevent it. That is one. Second is the habits, I can say. I don't want to sound sexist. In the 1990s, the number of ladies who used to smoke or who used to consume alcohol was negligible. जाल्यार आज I can't tell the same thing. आता एक advertisement सांगता why should boys have all the fun when smoking? So somehow our women, just to equate to the men, they are trying to copy the habits also. मतलब habits something that forward which come try करता सच्ची, which is not a good idea at all, right? So definitely both in males and females, the number of smokers, the number of vodka chewers, the number of alcoholics are increasing. So we have to increase them. We are inviting the trouble. आम्ही invite करता such trouble, and then we are craving कि cancer increase होता है. So if we stop this, definitely the incidence is going to come down. This is second important. Third is the obesity. Time के तशीची we have all the machines to do all the work. For example, previously kitchen and the muscular hard work करता. They used to be very muscular because the muscular mechanically करते. Then today we have with one switch we can do most of the work. It's good कि हम Western lifestyle copy करता सच्ची, right? But Western people, when they eat burger or pizza, at the same time they do the exercise also. They take fresh veggies also. Then we are following only a part of it. मतलब diet change करून घेतलाय. We want one switch button to help us, but we are not ready to do daily exercises. आता morning walk म्हणून करता चिंतल्यार it is more of crawling than walking. म्हणल्यार ताचेच्यान चड benefit जायना. जाल्यार फायनली कसं सांगचे हांव वॉकिंग करता म्हणून जाल्यार ताणें कसं वॉकिंग करताची that is not sufficient for the lifestyle. So lifestyle changes. So हे तीन कारण, एक old age, एक habits, third is because of the lifestyle changes. हालीच्या incidents चलत आसा. तुमकां भिवोवचें न्ही जाल्यार हेर मंथ आतां आमी 3 लोक आसाचे. डॉक्टराचें आसा, हांव आसा आनी one cameraman is there. So by 2030 one of us will develop cancer. Right? It is that scary. कि recently अभी कसं पडेला बड़ा 50% of the population may develop cancer by next 10 years or so. So definitely this is a alarming thing, and we all need to take precautions for this. Regular exercise करतसं, healthy food खातसं, कसं नाही bad habits सोडली, तशी ती म्हाका येवची cancer chances असतले. आता भाई हांव सांगलें की म्हळ्यार the 3 most common factors are एक old age, second habits, third lifestyle changes. जाल्यार आता आमगे कडेन कितले पेशंट्स येतात तातूंत 1/3 probably 30% केसीस सांगता we don't have a reason. म्हळ्यार ताका कॉज ना म्हणलें, but still the science has to develop to that extent to find out की हम कसं कॅन्सर जाता समजून. But let's not think about that 1/3 who develop cancer randomly, but let's think about these 2/3 where we can avoid. This is the only way we can move forward and cancer incidence reduce करता. निमित्त as soon as कोणाक breast cancer जाले, especially ladies, तिक दू असता तांग बजतवे is that all cancer are hereditary. सगळे जर आते फॅमिली मेंबर आयले म्हणजे सगळ्यांक कॅन्सर होची साध्यता असते. आता प्रति पेशंट बी म्हाका एक क्वेश्चन विचार की म्हळ्यार आमगे घरांत कोणाक कॅन्सर जालना, सो ठीक कशें जालें, और द अदर वे अराउंड इज थिक जाल्या, सो
uterus cancer, ovary cancer, and to some extent colon cancer, or large intestinal cancer. These are some of the common hereditary cancers. There are majority of the hereditary factors don't play a role at all. Now today our science is developed to that extent that एक cancer patient medical आइले we can do a genetic analysis and find out कि तांगे family का hereditary मतलब genetic abnormality असली होंगे. प्रति cancer patient का खाली आवश्यकता है ना. We have specific guidelines कि मना ओके हे असले हमका hereditary cancer जाव chances असा होंगे. So तसं नंतर कितना it is important to check it. आज कसं देता the problem in India is can we get एक patient देता initially they are very anxious कि मना तांगे next generation आता है क्या होंगे. जब the moment we tell कि अशी genetic study करो का मन को लेके then nobody is like okay इनके कारण जरा करो उनका जाल तेन पढ़ो. Possibly अभी है attitude change करता हूँ. Today in 2021 है generation अंतर. Important कसं की मना even if you don't give property or cash to your next generation, give a good health. So if there is an indication, genetic analysis करोगे जी. It is good for you, good for your daughter, and for your granddaughter. एक मनुष्य कॅन्सर आयला म्हणाली ते कशी आंबू करतात ते तर आम्ही डॉक्टर ते म्हणाली ऍज अ वॉर्निंग साइन्स ऑफ कॅन्सर म्हणून कसं नाही असतं. ओके आता कशाचा मस्तपटी कॅन्सर डायग्नोसिस लेट जाऊ शकतात. दोन कारण होताची एक तारी सिम्पटम्स तांका ते सिम्पटम म्हणून कळलं आपल्या हे प्रॉब्लेम्स म्हणून सांगून गेला पेशंटाका कळलं. सो दे मीट द फर्स्ट डॉक्टर प्रिटी लेट और second incidence कसं जाता when they go to their family doctor and he asks for a test, they say कि no आप मेडिसिन घेऊन सोडाची कमी जायना ज्याला मुखात पडला नंतर कसं जाता मेडिसिनाचे कमी जाणार obviously they change the doctor ना तो डॉक्टर किंता आणि डॉक्टर ने मचे ते बेटर जाता है. So this window shopping goes on for some time कि ना दूसरा डॉक्टर every time तुम्ही आई कुठल्याची तुमगेला फॅमिली डॉक्टर उरतलो तांका इमिडिएटली डायग्नोस करचे त्रास जाता. पळोवन सांगचे इज नॉट पॉसिबल. नोबडी कम्स विथ अ स्टिकर की ओके म्हाका कॅन्सर आसा म्हणून. सो तुमका सिम्पटम्स रिलीव जालना वे गो टू द सेम डॉक्टर वन्स अगेन एंड टेल की ना आम सिम्पटम्स रिलीव जाता. देन लेट हिम गेट द इन्वेस्टिगेशंस डन आणि तावडी आम्ही डायग्नोस करचे जाता. सो टू इम्पॉर्टंट थिंग्स इज वन यू शुड नो की कसं सिम्पटम्स असला कॅन्सर उरतले म्हणून. सेकंड ते सिम्पटम तुम्ही ट्रीटमेंट घेऊन कमी जायना जाल्यार स्टिक विथ युअर डॉक्टर अँड मूव फॉरवर्ड म्हणजे कसं टेस्ट आसाची ते करायचे. सो रफली आता बिगिन तुम्ही सिम्पटम सांगता की these are the usual symptoms of cancer. Most important body खरी जाल्यार एक swelling जाल्यार it can be a cancer. See आता कशा 10 लोकांका swelling असल्यार 8 times it is not cancer. It is just either an infection or a lipid store जाल्लो तरे असं कसतरी उरता. It is not cancer. जाल्यार 2 times it can be cancer. Right? आता मस्त लोक वेगवेगळे नाही कसं कसं म्हणाला स्वेलिंग कशी आहे हांव नोटीस केले जाल्यार तुमच्या भितर दुख नाशिल्ली ताचे खातीरच हांव ते ताका इम्पॉर्टन्स दिलना म्हणून सांगलें. इम्पॉर्टंट थिंग इज इफ देर इज नो पेन इन अ स्वेलिंग ते कॅन्सर उरचे चान्सेस चड म्हणून सांगलें. सो सिंपल थिंग पेनलेस स्वेलिंग इज मोर लायकली टू बी अ कॅन्सर दॅन अ पेनफुल स्वेलिंग. सो पेन जेवचे वेट करनाकाची. आता बॉडीक एक स्वेलिंग आसा मस्त टेंशन आसा आता इनक्रीज साइज चड जाता आसता तेचे म्हळ्यार तुमगे डॉक्टराक मेळाची आनी ताका याची कसं इन्वेस्टिगेशन जाय ते करून घेयाची डेफिनेटली. सो फर्स्ट थिंग इज स्वेलिंग. सेकंड म्हळ्यार तोंडांत अल्सर्स जाले. आता अकरा बुक म्हणून सांगपाचें ते कोणाक जाल्यार बी जालें तें रुटीन बी जाता जाल्यार ताका तुमी तुमगे डॉक्टराची मेळटाची आनी मेडिसिन दिताची युजली समजता. आणि मस्त लोक घराचे होम रेमेडीज करताची तांच्यानी समजता. सपोज ती एक तोंडांत अल्सर जाल्या म्हळ्यार बोक जाला जाल्यार ते हील जाता मेडिसिन घेतल्यार 15 दिवस जाले 1 महिने जाले जाल्यार बी हील जाता म्हळ्यार त्या टायमार यू हॅव टू मीट अ स्पेशलिस्ट टू गेट अ बायोप्सी डायग्नोसिस. वन्स अगेन माउथ अल्सर्स 90% of the times they are
जाल्यार 10% ऑफ द टाइम्स दे कॅन बी कॅन्सर म्हणून. थर्ड इम्पॉर्टंट थिंग वॉइस. युजली हे मस्ट बी दोन जाता. चेंज ऑफ वॉइस इज वन ऑफ द अर्ली साइन्स ऑल्सो. Right, म्हळ्यार वॉइस चेंज जावपाक देर आर मेनी कॉजेस. इवन सिंपल कोल्ड कॅन कॉज चेंज इन वॉइस. जाल्यार सिंपल कोल्डाक कॅन्सराका कसो डिफरन्स? कोल्ड समजे पयलीं तुमगे वॉइस समजता. जाल्यार कोल्ड समजल्या नंतर बी वॉइस तुमगे वॉइड आसले, होर्स आसले, then it can be an early sign also. Fourth, and one symptom which I really want to highlight in this video is difficulty in swallowing. म्हळ्यार गिडच्या त्रास जावचे. आता कसं जाता पर्टिक्युलरली हे एज ग्रुप 60 प्लस जाल्ले इनिशियली चपाती खाता उरताची तांकां गिडच्या बेगीन त्रास जाता. सो तानंतर चपाती दुदांत ना जाल्यार उदकांत बुडोवन खावचे सुरू करपाची आनी त्रास जाता. तानंतर चपाती बंद करपाची, शीत जेवचे सुरू करपाची. केन्ना शीत बी बंद जाता, उदक पिवचे त्रास जाता, ते टायमार हॉस्पिटलायज. रायट, सिंपल थिंग. गिडच्या त्रास आसल्यार इट कॅनॉट बी ड्यू टू एनी अदर रिजन ऑल्सो. मोस्ट ऑफ द टाइम्स गिडच्या त्रास जावचे कॅन्सराचे न उरता. पळय, म्हळ्यार बेगीन टायम गिडच्यान दूख उरता ना जाल्यार बेगीन टायम सिम्पटम उरता एंड इट इम्प्रूव्स. दॅट्स अ डिफरंट थिंग. जाल्यार अशी मंथ्स टुगेदर तुमकां स्वॅलोइंग डिफिकल्टी जाता असं म्हणून सांगल्यार डेफिनेटली इट नीड्स अ इन्व्हेस्टिगेशन. आनी यंगर जनरेशनाक कसं सांगता, तुमगे घरांत एज लोक आसा चोय, तांगे डायट चेंज जाता असं म्हणून जाल्यार ताजे बद्दल बेगीन लक्ष दिवचें. कोण डेली चपाती खाता आसा सडनली चपाती सोडून घेवन उपिट्टू इडली खावचे सुरू केले म्हळ्यार देर इज सम प्रॉब्लम विच दे आर नॉट एबल टू एक्सप्रेस ऑल्सो. सो ताचे खातीर दिस वन सिम्पटम इज व्हेरी इम्पॉर्टंट एंड पे अटेंशन टू इट. देन देर आर सम सिम्पटम्स विच आर एक्सक्लुसिव फॉर लेडीज ऑल्सो. फॉर एक्झाम्पल, आता मेनोपॉज रीच जाल्यानंतर बी ब्लिडिंग आनी वॉकस सुरू जाता म्हळ्यार 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर ब्लिडिंग सुरू जातले. डेफिनेटली मीट युअर गायनेकोलॉजिस्ट. ती बेसिक स्कॅन करून पळयता, अवश्य आसल्यार बायोप्सी बी करता. दॅट इज वन. सेकंड इज वायट डिस्चार्ज. आता थ्रू आउट द मेन्स्ट्रुअल पिरियड बेगीन डिस्चार्ज उरताची जाल्यार परसिस्टंट म्हळ्यार कंटिन्युअस उरता. सेकंड, फाउल स्मेलिंग विथ अ बॅड स्मेल तशें उरता आनी कोपियस मस्त तितले डिस्चार्ज आसले. गेट युअर सेल्फ चेक बाय अ गायनेकोलॉजिस्ट. See, the important thing is many times a white discharge is just because of either infection or it's a normal phenomenon. It may not be cancer. Jala important thing म्हळ्यार you get yourself tested so that you come to know. Then third thing is abdominal distension. म्हळ्यार पोट कोड जाता असा म्हणून. हे एक प्रॉब्लेम कसं असते म्हळ्यार इंडियन कम्युनिटींत बेगीन अशी पोट कोड जाता असं म्हळ्यार तांणी कसं लागता जी पर्सन हेल्थी जाता असं म्हणून. बट तांणी रियलाइज करना की म्हळ्यार पोट मात्र कोड जाता असा आंग कोड जाता ना. राइट, आज कोणाला तरी पोट मात्र तुम कोड दिसता असा हात पाय तितले असा म्हणून सांगल्यार एक क्लिनिकल विजिट इज डेफिनेटली मॅन्डेटरी. कसं म्हळ्यार अनलेस वी पिकअप दीज अर्ली सायन्स. कशें आसा, कॅन्सर म्हणटा सिम्पटम्स येवच पयलीं पिकअप करचें स्क्रीनिंग म्हणून सांगता. दॅट्स द आयडियल वे. ऑर एटलीस्ट अर्ली सायन्स आशिल्ल्यान पिकअप केल्यार then the chances of cure become significantly higher. The importance of this, कसल्या warning signs सांगतात की म्हळ्यार cancer is curable if detected early. Okay, in spite of all the advances, late करून तुम्ही हॉस्पिटल गेल्यारी क्युअर करचे जायना. So cancer we cannot prevent, जाल्यार we can cure. जाल्यार क्युअर करच्याक अर्ली डिटेक्ट जावपाक, अर्ली डिटेक्ट करच्याक you have to understand the symptoms. सर, आता मी कॅन्सर म्हणून कसं म्हणतले, आता हे कॅन्सराक ट्रीटमेंट कसं असता? म्हणजे सकट कॅन्सर एक लायक ट्रीटमेंट असते की और एक कॅन्सर एक नवो ट्रीटमेंट? हाचे बद्दल थोडे इन्फॉर्मेशन दिता काय? आता केन्ना जाल्यार बी आता हांव सांगले द अर्ली सायन्स म्हणून सांगले. सो हे सिम्पटम्स अशें आयन कुडलेची कॅन्सर म्हणून डायग्नोज जाले. हाका सुमार इतले टेस्ट जावपाक जाय. फॉर एग्जांपल बायोप्सी. बायोप्सी म्हळ्यार एक सान पीस काडून आमी टेस्टिंग करताची फ्रॉम द ट्यूमर जस्ट टू बी 100% शुअर की हे कॅन्सर आसा. दॅट इज युजली द फर्स्ट स्टेप. सेकंड, एक स्कॅन जावपाक जाता टू फायंड आउट की ट्यूमर एक जाग्यार आसले और दुसऱ्या जाग्यार स्प्रेड जालें. दिस वी कॉल एज स्टेजिंग. राइट, सो एवरी कॅन्सर पेशंट हॅज टू गो थ्रू दिस इन्व्हेस्टिगेशन. हे टेस्ट जावपाचे तावडे आमी एक स्टेज जाय करचे जाता. खंयचे स्टेजार आसा कॅन्सर म्हणून.
एक पटी खंयच्या स्टेजान बस म्हणल्यानंतर देन वी मूव फॉरवर्ड फॉर द ट्रीटमेंट. सी कॅन्सर ट्रीटमेंट इज लायक मॅथमॅटिक्स. 1 plus 1 is 2. It can never be 3. So it is probably म्हळ्यार दुसरे ब्रांच कंपेयर करना जेन्ना दिस इज द मोस्ट सिस्टमॅटिक वे ऑफ ट्रीटिंग अ पेशंट. हातूंत भितर कसले एरर्स जावप चान्सेस उरनाचे. एविडेंस बेस्ड मेडिसिन म्हणून आसा ताजी प्रकार वी इन्वेस्टिगेट एवरी पेशंट अँड ट्रीट देम अकॉर्डिंगली. आता ट्रीटमेंटा बद्दल मस्तितले डिटेल्स सांगचे may not be relevant for this video. मैं उनको लोगों को फोटो अर्थ जाऊँ चाहूँ. Roughly 4 type treatment होता. Surgery, chemotherapy, radiotherapy, hormone therapy. Right? Surgery मने ना आम्ही ट्यूमर कसं दिसतं सा ते बॉडीच्या काढचे म्हणून सांगू. Once upon a time 1970s सर्जरी होतं ओनली ट्रीटमेंट that was available. Right? ज्याला आज to achieve a cure only surgery may not be sufficient in many of the patients, right? So it needs some other form of treatment, follow-up treatment. The second form of therapy and possibly the most feared form of therapy is chemotherapy. कसं जाता unfortunately आमगे मीडियांत chemotherapy म्हणून दाखोवका जाल्यार they show a lady without hairs, म्हळ्यार bald lady दाखयताची, particularly somebody who is in the bed and very weak. तुम्ही गुगलात टाइप केल्यार बी असले एक पिक्चर मेळटा. सो एक पटी हांव पेशंटाक किमोथेरपी जाय म्हणून पडलीची द होल फियर सायकल रिस्टार्ट्स. म्हणजे सर्जरीन ताणें कितलेशी कम्फर्टेबल जाले उरताची तितले किमोथेरपी म्हणून आयकून गेला दे बिकम टेन्स. किमोथेरपी म्हळ्यार कशी नॉर्मल सॅलाइन लायताची, हातांत एक सुई घालना, तातूंत भितरच घालना, ते सॅलाइनांत आमी ड्रग इंजेक्ट करताचे. दोज ड्रग्स ऍक्ट स्पेसिफिकली ऑन द कॅन्सर सेल्स. जाल्यार बेगीन ताची प्रभाव नॉर्मल सेल्स बी उरचेची ना. देर आर सायड इफेक्ट्स. मस्तपैकी म्हाका आमगे पेशंट विचारतात की म्हळ्यार आमगे पेशंट फिटनेस वे आणि फिटनेस वे म्हळ्यार किमोथेरपी इज नॉट अ ब्लँकेट ट्रीटमेंट. म्हळ्यार 40 years ओल्डा कसं दिताची, 80 year ओल्डा कसं दिताची, दे आर डिफरंट. मेडिसिन्स बी डिफरंट उरता, डोज डिफरंट उरता आणि प्रति पेशंट ॲज आय टोल्ड बिफोर इट्स लायक अ मॅथमॅटिक्स. इफ द पेशंट इज फिट then only we will treat. Patient fit ना जाल्यार तुम्ही सांगचे अवश्य ना आमची ट्रीटमेंट नाका सांगता तशें. सो ते एंजायटी वचता. राइट? किमोथेरपी म्हळ्यार तांचे प्रॉब्लम्स जाताची. नो, किमोथेरपी इज देयर टू सेव युअर लायफ, नॉट टू टेक युअर लायफ. राइट? बाय साइड इफेक्ट्स उरता पूर्ण म्हणून सांगना. साइड इफेक्ट्स उरून उरता बिकॉज दे आर व्हेरी स्ट्रॉंग ट्रीटमेंट्स. राइट? जाल्यार तुमगे डॉक्टर लेट हिम जज की वेदर युअर पेशंट इज फिट ऑर नॉट. See, ultimately, if the benefit is more, risk is less, definitely go for chemotherapy. They avoid karshana, right? And chemotherapy. Radiotherapy. Radiotherapy म्हळ्यार कसं काय? They are X-rays. X-rays खरी तुमगे ट्यूमर उरता ते जाग्यार X-rays दिताची so that the cancer cells die off. So chemotherapy कसं आसा तुमगेले पूर्ती बॉडी स्टेरिलाइज करता. सिंपल टर्म्स सांगते तरी. रेडियोथेरपी कसं आसा खरी ट्यूमर आसा ते जाग मात्र स्टेरिलाइज करता. वन्स अगेन रेडिएशन म्हण कुडलेची मस्त लोक कसं इमॅजिन करता ताचेर ब्लॅकिश डिस्कलरेशन जाता, जेवण करचे जायना, हीट जाता बॉडीत, असं कॉन्सेप्ट आसाची. जाल्यार प्रति जागा रेडिएशन केल्यार बी हेव टू सायड इफेक्ट्स जायनाची. अँड द करंट जनरेशन रेडिएशन इज very much safe compared to the previous 1990s कसं रेडिएशन दित आशिल्लें ताका कंपेयर केल्यार we have advanced a lot today in 2021. सो आत्ता कालाचे मॉडर्न रेडिएशन डिलिव्हरी साइड इफेक्ट्स आर मिनिमम. जायना म्हणून सांगना जाताची बट वन्स अगेन रिस्क बेनिफिट रेशियो पळोवता. बेनिफिट मस्त आसा, रिस्क कमी आसा म्हळ्यार डेफिनेटली गो फॉर द ट्रीटमेंट. वन मोर मॉडॅलिटी इज हॉर्मोन थेरपी. हॉर्मोन थेरपी म्हळ्यार बेसिकली selected cancers are where hormone therapy can work. It is better to treat them with hormone therapy, but role of hormone therapy is not much. So predominantly we have surgery, chemotherapy, radiation. So प्रति पेशंट तक सर्जरी करते जात म्हणून सांगना. At the same time प्रति पेशंट तक chemotherapy आणि radiation जात म्हणून भी सांगना. It's a very systematic branch. तांतून भितर प्रति एक स्टेपावेर बी गाइडलाइन्स उरताची ताजी प्रकारे ट्रीटमेंट करता जाता. अनेक लोक कसं क्वेश्चन विचारतात तशें म्हळ्यार बेगीन किमोथेरपी जाल्या नंतर आतां बंद करून सोडले आमगे पेशंट आराम आसा ना. म्हळ्यार एक पटी तुमगेले एक स्टेज जाय जाल्यार एक ट्रीटमेंट प्रोटोकॉल रेडी जाल्या नंतर
side effects must na jalari, it is important to complete the treatment. So one important is detect early, treat correctly and complete the treatment. Compliance to treatment is most important to achieve cure in cancers. मस्त लेडीज chemotherapy येताना वापरायला the one and only tension is they keep on losing their hair. त्या हेअर गेल्यानिमित्त मस्त psychological as well as their family life also get disturbed. ह्या केस गेल परमनंट की त्या वापस येतात आम्ही ट्रीटमेंट जमते. See, at chemotherapy acts on the cells, cancer cells. Then at the same time it acts on the normal cells also. So body in the खंच cells rapidly grow जातात. ताजी chemotherapy side effects होतात. For example, hairs आणि nails. So ताजीच्या hair loss जातात, right? ज्याला कशा once we stop chemotherapy, hair grow restarts. ताकसले आणि नवीन apply करण्याची आवश्यकता होणार. So usually when you contact patient I make sure कि they meet another patient who has completed 1 year follow-up or 2 year follow-up so that they are confident कि ना this hair loss is temporary. Why? Because of our culture and because of so many traditions, hair loss is something which is which increases the stigma of the cancer, right? But hair loss, to be frank, is a very minor side effect from an oncologist point of view. Because there are so many other things which can happen which are more important. So in this point, it becomes important how do you counsel your patient also. Hair loss jamu jata, as long as they know that it is not permanent, they can be much more sure about it.